नमस्कार, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा विषय गॅस सिलेंडर बद्दल आहे. आणि प्रत्येक भारतीय नागरिकांना माहिती आहे की या 2-3 दिवसामध्ये गॅस बद्दल किती खळबळ उठली आहे. खूप ठिकाणी गॅस भरण्यासाठी खूप रांगा लागल्या आहेत. नागरिक काम बुडवून, कामाला सुट्टी देऊन या गॅस भरण्यासाठी, गॅस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. आणि तेही नागरिक म्हणजे आपल्यासारखा मध्यमवर्गीय आहे. मध्यमवर्गीय नागरिकांची पगार कमी आणि उलट हे सिलेंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. त्याहून त्यांची सुट्टी पडत आहे. खूप नागरिक त्रस्त झाले आहेत गॅस सिलेंडरमुळे. मोदी सरकार आलं, त्यांनी घोषणा केली, चुली बंद करा, गॅस घ्या, चुली बंद करा, गॅस घ्या. फ्रीमध्ये उज्ज्वला कनेक्शन देण्यात आलं. आणि आता बाहेर देशामध्ये युद्ध चालू असल्यामुळे, युद्ध तर बाहेर देशामध्ये चालू आहे, परंतु गॅसची कमतरता ही भारत देशामध्ये आहे. पाहायला गेलं तर गॅस एजन्सीवाल्याकडे गॅस सध्या उपलब्ध नाहीये जास्त प्रमाणामध्ये. परंतु यामध्ये जे काही ब्लॅकमध्ये सिलेंडर विकतात त्यांच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे त्यांच्याकडे, जेणेकरून की ते ब्लॅकमध्ये विकतात. तर कोणी 3,500, 4,000 असे सिलेंडरचे दर झाले आहेत. तर खूप मोठा फटका हा मध्यमवर्गीय नागरिकांनाच होणार आहे. आता गावाकडे जे नागरिक असतात त्यांना काही टेन्शन नाही, ते चुलीवर पण स्वयंपाक हा बनवू शकतात. परंतु जे नागरिक गाव सोडून शहरामध्ये आले आहेत त्यांच्यासाठी किती कठीण परिस्थिती आहे ही मला माहिती आहे. जे नागरिक भाड्याने राहतात अशा नागरिकांना तिथे स्वयंपाक त्यांना चुलीवरती बनवता हा येणार नाही. आणि हॉटेलमध्ये जे काही आपण फूड घेतो खाण्यासाठी, प्रत्येक वस्तूची किंमत ही वाढत चालली आहे. तर पुण्यामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की 10 रुपयाचा वडापाव आता 40 रुपयाला झाला आहे. तर असे प्रत्येक जे खाद्यपदार्थ आहेत त्याची रेट हे वाढत चाललेली आहे. तर सरकार यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा, जेणेकरून की जे मध्यमवर्गीय नागरिक आहेत त्याच्यासाठी खूप महत्वाचं होत ठरणार आहे जर काही निर्णय सरकारने घेतलं तर. कारण असं जर चालत राहिलं तर मग पूर्ण इन्कम त्यांचं हे संपून जाईल आणि उपासमारीची वेळ ही येऊ शकते. असं जर राहिलं तर कोरोना टाइम सारखीच वेळ येणार आहे मध्यमवर्गीवरती. शहर सोडून नंतर मग परत आणखी गावी जावं लागेल, कारण दुसरा मार्गच नाही. गावाकडे जाणं हे एक सोपा मार्ग आहे आणि हाच सर्वात उत्तम पर्याय ठरेल की तुम्ही शहरामध्ये जर राहत असाल. पुढे चालून काही सांगू शकत नाही, कारण प्रत्येक वस्तूमध्ये जर दर वाढत गेला आणि सिलेंडरचा पुरवठा जर व्यवस्थित झाला नाही तर शेवटचा पर्याय गावच असणार आहे. तर आपल्यासारखा मध्यमवर्गीय माणूस शहरामध्ये राहणं हे नंतर कठीण होणार आहे, कारण शहरामध्ये तो राहू शकणार नाही. तर सध्या थोडीफार इन्कम आहे म्हणून राहू शकतो. नंतर मग प्रत्येक वस्तूवरती, प्रत्येक खाद्यपदार्थावरती जर दर वाढतच चालले तर शेवटचा पर्याय हा गावाच आहे. तर बघूया मोदी सरकार यावर आता काय ऍक्शन घेणार, काय निर्णय घेणार. तर येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये जर गॅस पुरवठा जर व्यवस्थित झाला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर 8 ते 10 दिवसांमध्ये गॅस पुरवठा जर होऊ शकला नाही तर नंतर पुढे चालून खूप मोठी समस्या ही निर्माण होणार आहे. तर तुम्ही स्वतः पाहत असाल की मोठे मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट हे पूर्ण बंद झाले आहेत, कारण गॅसची कमतरता असल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट हे पूर्ण काही ठिकाणी बंद झाले आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, परंतु त्याचे दर हे वाढूनच तुम्हाला मिळतील. आणि जर असं जर चालत राहिलं तर पूर्ण हॉटेल हे सर्व बंदच राहतील. तर आपण गॅस हे घेऊ शकणार नाही, बाहेरचं काही खाऊ शकणार नाही. तर शेवटचा पर्याय आपल्याला गावच आहे. तर आमच्याकडचे काही काही शेजारचे, इकडचे तिकडचे काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये गावाकडेच गेले आहेत, नागरिकांना जेणेकरून की जे नागरिक गाव सोडून कामासाठी आलेत, कमवण्यासाठी आलेत, अशा नागरिकांना खूप मोठी समस्या पुढे चालून निर्माण होणार आहे. कृपया लवकर गावाकडे जाणंच हे बेटर राहणार आहे. जर वेळेवर जर गॅस पुरवठा हा भारत देशामध्ये जर झाला तर काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि जर वेळेवर जर गॅस पुरवठा हा भारतामध्ये जर होणार नसला तर खूप साऱ्या नागरिकांना
खूप मोठी समस्या ही निर्माण होऊ शकते. बाहेर देशामध्ये युद्ध सुरू होऊन 7 ते 8 दिवस झाले आहेत. त्याचा परिणाम हा भारत देशावरती झाला आहे आणि आजूबाजूचे जे काही दुसरे पण देश आहेत त्यांच्यावरती पण झाला आहे. काही देशांमध्ये त्यांच्याकडे बॅकअप प्लॅन आहे, त्यांच्यावरती त्या देशावरती आपल्यासारखी परिस्थिती आली नाही. 8 ते 10 दिवसाच्या युद्धामुळे आपली ही हाल झाली आहे. तर भारत देशामध्ये 150 करोड लोकसंख्या आहे. तर मोदी सरकारने काही ना काही बॅकअप प्लॅन हे ठेवायला पाहिजे होतं, जेणेकरून की अशी समस्या गोरगरीब नागरिकावर आली नसती. ज्यांच्याकडे पैसा आहे ते ठीक आहे, ज्या नागरिकाकडे पैसा नाही, काही नाही, तर अशा नागरिकांना खूप मोठी समस्या येत आहे. त्यांना अशा समस्येच्या पुढे सामोरं जावं लागत आहे. खायचं काय, जगायचं काय, कमवायचं काय, अशा गोष्टी निर्माण होत आहेत. प्रत्येक नागरिकांना पहा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एकच टेन्शन आहे, गॅस सिलेंडर. तर पाहूया मोदी सरकार काही ना काही यावर लवकरात लवकर मार्ग काढावा. जर चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद. जर गॅस सिलेंडर बद्दल जे काही माहिती येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन.